US मधून मी परत का आलो तर मी गेल्या गेल्या मी 6 महिन्यात ठरवलं की मला परत यायचं. ओके. आणि मला तिथे सोशल थ्रेडमध्ये मी फिट होत नाही असं मला जाणवलं. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर समोरचा माणूस असा स्माईल करत येत असतो, त्याला फक्त लक्षात आलं की आता आय कॉन्टॅक्ट झाला की त्याचा स्माईल बंद होतो आणि तो बाजूने निघून जातो. इट वॉज अ मोर ऑफ अ फॉर्मॅलिटी सारखं. नका स्माईल करू बाबांनो असं म्हणायची कधीतरी इच्छा व्हायची. पण ते त्यांचं कल्चर होतं. इट वॉज म्हणजे नथिंग दॅट दे वेर रॉंग, पण इट वॉज देअर कल्चर की कोणी दिसलं की आपण स्माईल करायचं आणि मग स्वतःच्या तंद्रीत निघून जायचं. बरोबर. किंवा आपल्याकडे शेजारचं दार पण नाही नॉक करायचं, असं आपण करूच शकत नाही. म्हणजे मी तर अशा ह्याच्यात होतो की माझे शेजारी आणि आम्ही भिंतीवरती धाप असं वाजवायचो, त्याच्यावरून त्यांना कळायचं ह्याला काय हवंय. इतकं आमचं भिंतीवरचं कम्युनिकेशन असायचं. आणि तिथे शेजारच्याचं दार पण नॉक नाही करायचं. किंवा तिकडे एखादं गोड बाळ दिसलं की बाबा रे हात लावायचा की नाही असा विचार करेक्ट. म्हणजे हे झाले काय म्हणतात डे टू डे लाईफमधले. पण ओव्हरऑल तिथे कल्चरल डिफरन्स प्रचंड होता. आणि त्याच्यात म्हणजे आता तरुण मुलं कशी वागतात, त्यावेळेस मी पण तरुण होतो आणि मला त्याच्यातलाही डिफरन्स खूप जाणवलं. म्हणजे ऍक्सेप्टेबलच नव्हता. किंवा मी ऑर्थोडॉक्स होतो असं म्हणूया. करेक्ट. तर असे पण होते. पण ओव्हरऑल तिथे सोशल थ्रेडमध्ये फार फिट होताना मला स्वतःला वाटलं नाही. त्यामुळे 6 महिन्यातच परत यायचं असं झालं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला तिथे 3-1 वर्ष राहायला लागलो.